अध्यात्मप्रेमी भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन हो. एक योगायोग कशा प्रकारचा आहे पहा. आपण भागवत पुराण निरूपण करतो आहोत. त्याच्यामधल्या 9व्या स्कंधाचा कथाभाग किंवा भक्ती वैभव आपण पाहतो आहोत. आणि नेमके आपण ज्या कथेपाशी आहोत ती विष्णूचा 6वा अवतार परशुराम याचीच कथा सुरू आहे. आणि आज शनिवारी बोलताना याच आठवड्यामध्ये अक्षय तृतीया झालेली आहे. आणि अक्षय तृतीया म्हणजे परशुरामाची जयंती. तर परशुरामाची जयंती ज्या सप्ताहात झाली आहे त्या सप्ताहाच्या अखेरी शनिवारी भागवतातली परशुरामाचीच कथा आपण बघतो आहोत. हा योगायोग महत्त्वाचा. गेल्या खेपेला आपण परशुरामाच्या कोणत्या गोष्टीपाशी होतो तर माणसाला आयुष्यामध्ये जी गोष्ट कधीच करायला लागू नये, कोणाही माणसाला आयुष्यात जी गोष्ट करायला लागणे अतिशय वाईट ठरेल तीच गोष्ट परशुरामाला करायला लागली. वडिलांच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून करायला लागले. परंतु आपल्या हाताने एखादी गोष्ट करायला लागणं हेही दुर्भाग्य. कोणती गोष्ट करायला लागली तर जमदग्नी हे जे ऋषी आहेत हे अत्यंत शीघ्र कोपी आहे. आणि त्याच्यातून त्यांच्या पत्नीच्या हातून काही फार मोठी चूक झाली होती असं नाही, पण त्याला पातक मानून त्याने आपल्या मुलाला आज्ञा दिली की तुझ्या आईचं शिरच्छेद कर, मस्तक उडव. प्रथम परशुरामा सगळ्यात धाकटा भाऊ आहे. मोठ्या भावांना सांगून बघितलं पण त्याने काही वडिलांची आज्ञा मानली नाही. अशा स्थितीमध्ये वडिलांची आज्ञा मोठ्या भावानं मानलेली नाही आहे. वडिलांची आज्ञा जर मानली नाही तर वडील हे जमदग्नी भोलानाथ शंकरासारखेच असल्यामुळे कदाचित संतापल्यावर मागे आपण एक कथा बघितली. दक्ष प्रजापती त्यांना अपमान केल्यानंतर त्याचीच मुलगी सती म्हणजे पार्वती हिच्या बाबतीत शिवशंकर किती रागावले. अशा शिवशंकरांचंच रूप जमदग्नींचा. परशुरामाला भीती आहे की आपण वडिलांची आज्ञा ऐकली नाही तर त्याच्यामधून त्या त्रैलोक्यात किती उत्पात होईल आपल्याला काही सांगता येणार नाही. आपल्या साध्या भाषेत इकडं आल आणि तिकडं लिहिल किंवा धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं. अशी जी द्विधा मनस्थिती आहे तीच परशुरामाची झाली असणार. आईचं मस्तक उडव कारण तिनं पातक केलं. वरच्या मोठ्या भावांना मारून टाक कारण त्यांनी वडिलांचा आज्ञाभंग केला. काय परशुरामावर संकट कोसळलं असेल. पण आश्चर्य आहे परशुरामानं या वडिलांच्या दोन्ही आज्ञा ऐकल्या. आईचंही मस्तक उडवलं आणि थोरल्या भावांना त्यांची संख्या 3 ते 4 आहे मारून टाकलं. हे कसं काय घडलं? घडलं याची कारणं 2. एक म्हणजे जमदग्नी ऋषी असतील तर परशुराम हा विष्णूचा 6वा अवतार आहे. दुसरी गोष्ट अशी की आता आपण जे बोललो ना याचं मस्तक उडव, त्याला मार,
हे सगळं तुम्हाला मला मरणाचा खेळ वाटेल, पण हा सगळा मायेचा खेळ आहे. आणि ती माया, आदी माया, मूळ माया तुम्हाला मला भिवू शकते, पण ती परमेश्वराला भिवू शकत नाही. कारण आपण सगळे प्रकृतीवश असतो, म्हणजे प्रकृतीच्या ताब्यात असतो. आणि परमात्मा मात्र वश प्रकृती असतो. आपण प्रकृतीवश आणि परमात्मा वश प्रकृती. आपण प्रकृतीच्या ताब्यात आणि प्रकृती परमेश्वराच्या ताब्यात. कारण मायेच्या खेळाची भीती आपल्याला वाटणार, ना परमात्म्याला वाटणार, आणि त्याचाच अवतार असणाऱ्या विष्णूला ती वाटण्याची शक्यता नाही. एक उत्तर. दुसरं उत्तर गेल्या खेळाला आपण दिलं होतं की संकट आले, पण त्या संकटावर मात करून आलेलं संकट निर्मूल म्हणजे जर मारलं तर पुन्हा जिवंत करता आलं पाहिजे. संकट निर्मूल करण्याची ताकद आपल्या परशुरामापाशी आहे. कारण त्याला माहिती आहे की आपण जमदग्नीची आज्ञा ऐकल्यानंतर मरणाचं तांडव होईल, पण त्याच जमदग्नीच्याकडनं पुन्हा आपण त्यांची आज्ञा ऐकल्याबद्दल वरदान मागितलं तर त्याच राखेतून फिनिक्स पक्षी पुन्हा उड्डाण करू शकेल. हे जेव्हा माहिती असतं तेव्हा भगवद्गीतेच्या भाषेत स्थितप्रज्ञ जन्माचे सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जय प्रमुक्त संबोधनकारी धृतीत साध समन्विता, अशी गीता जगणारा, गीता नंतर आहे पण गीता जगणारा, ते तत्वज्ञान माहिती असणारा परशुराम आहे. हा धागा गेल्या निरूपणाचा झाला. आणि खरंच मरणाचं तांडव झालं, पण परशुरामानं वरदान मागितलं. आई पुन्हा जिवंत झाली, मोठे भाऊ पण जिवंत झाले, आणि दुधात साखर म्हणजे परशुरामानं आणखीन एक वर मागून घेतला की हे मध्ये जे काही झालं शोक नाट्य, त्याचं स्मरण सुद्धा माझ्या आईला आणि माझ्या भावांना राहू नये. तुम्हाला मला पटण्यासारखं उदाहरण सांगायचं आहे तर एखाद्या वेळा पहाटे पहाटे किंवा मध्यरात्री आपल्याला भयानक स्वप्न पडतं. या स्वप्नातून आपण जागे होतो आणि 5 मिनिटं जणू काही आपण त्या स्वप्नातच आहोत असं आपल्या इतरांशी वागणं होतं. काय स्वप्न पडलं हे सांगता येत नाही, पण काहीतरी भयंकर स्वप्न पडलं असं आपण दुसऱ्याला सांगतो. 5 मिनिटं आपण त्यातच असतो, पण 5 मिनिटानंतर मात्र उठलो, पाणी प्यालो, जरा बसलो, दीर्घ श्वास घेतला तर 5-7 मिनिटानंतर ते स्वप्न होतं ते पक्क कळतं आणि आपली भीती संपते. हे आपल्या बाबतीत स्वप्नानंतर होतं. परशुरामाच्या बाबतीत स्वप्नाच्या आधी होतं, पण तो परमात्म्याचा अवतार. इतकं सगळं गेल्याचं आपण बोललो. आता पुढे मानवी जीवन हे मोठे उचित आहे. इथं जर परशुरामाच्या अवतारातल्या कथा संपल्या असत्या तर काही बिघडलं नसतं. आता सगळ्यांना ऐकू येते तर काही बिघडलं नसतं. पण बघा, सूड ही जी गोष्ट आहे ते चक्र असतं, ते फिरतच राहतं. त्याला नियती म्हटलं तरी चालेल. आता घडलं काय तर या सहस्रार अर्जुनानं चूक केली म्हणून त्याला मारायचं काम आणि त्याचे 1000 हात तोडायचं काम परशुरामानं केलं. कोणाही सामान्य माणसाला हे जे काही घडलं हे आपला साधा शब्द फिटून खाट आपण म्हणतो ना, की यानं केलं त्यानं केलं संपलं असं वाटायला पाहिजे.
पण जगात नेहमी असंच वाटतं असं नाही. इथं काय घडलं तर सहस्रार्जुनाची मुलं जी होती त्यांची संख्या सुद्धा 10 इतकी होती. एक लक्षात घ्या, जुना काळ, एकत्र कुटुंब पद्धती आणि लोकांची स्थिती. सहस्रार्जुनाला मुलं ही 10 आहेत. त्या 10 मुलांनी विचार केला आणि मुलं म्हणून विचार केला की समजा आमचे वडील चुकले असले, कामधेनू पळवून नेले असले, तरी जमदग्नी ऋषी पुत्र असणाऱ्या, जमदग्नींचा पुत्र असणाऱ्या परशुरामानं आमच्या वडिलांना कशाला मारावं? माणसं नेहमी असा विचार करतात. आम्ही चुकलो म्हणून काय झालं? आम्ही चुकलो, तुम्ही चुकायचं काय कारण होतं? कसा विचार. वडिलांची चूक वाटत नाही. आणि या मुलांनी काय केलं की 10 मुलं काही काळानंतर लपत छपत आली आणि जमदग्नी ऋषी अग्निहोत्रामध्ये आहुती अर्पण करत असताना, डोळे मिटलेले असताना, माता रेणुका दूर असताना, जमदग्नी एकटेच असताना 10 मुलांनी लपत छपत येऊन त्यांचा शिरच्छेद केला आणि पळून गेले. आता एवढी त्यांची हिंमत झाली त्याचं कारण नेमकं त्यावेळेला जमदग्नी एकटे अग्निहोत्र करतायत, रेणुका स्वयंपाकघरामध्ये आहे आणि परशुराम आपल्या 3 किंवा 4 भावांसह आश्रमाच्याच कामासाठी तिथून काही कोस दूर गेलेला आहे. अशी संधी साधून, कारण परशुरामाच्या समोर उभी राहण्याची यांची काही तयारी नाही. परशुरामाच्या अनुपस्थितीत वृद्ध झालेल्या जमदग्नी प्रतिकार करू शकणार नाहीत म्हणून, अबला असणारी रेणुका काही करू शकणार नाहीत म्हणून एकटा नव्हे 10 जण आणि 10 जणांनी लपत छपत जमदग्नीचं मस्तक उडवलं. पुन्हा रक्तरंगण. रेणुकेनं आपल्या पतीचा मृत्यू पाहिला आणि ती हतबुद्ध झाली. हे 10 जण पळून गेले. काय घडलं हे कळायला सुद्धा वेळ मिळाला. नंतर ती स्तंभित झाली, चकित झाली, शोकाकुल झाली आणि तिनं हंबरडा फोडला. धावा सुरू केला. कुणाचा करणार? रेणुकेचं नाव एकवीर आहे आणि तिच्या पोटी एक वीर, म्हणजे जगातला एकमेव वीर हा जन्मास आला. म्हणून आईचं नाव एकवीरा. तो एकवीर म्हणजे कृष्ण आणि राम यांच्याही आधीचा परशुराम, अत्यंत तेजस्वी. त्याचा धावा सुरू केला. परशुराम आला, आईचा धावा ऐकून आला आणि पाहतो तर सहस्रार्जुनाच्या मुलांनी येऊन आपल्या निरपराध वडिलांचा, कधी कुणाचं काही अडचण केलेली नाही अशा वडिलांचा वध केला. अत्यंत नृश्य, ज्याला आपण नृशंस म्हणून, माणुसकीला काळुना भासणारे कृत्य म्हणून ते सहस्रार्जुनाच्या 10 मुलांनी केलेलं आहे. हे बघून परशुरामची सात्विक संतापाने उफाळला आणि प्रभू रामचंद्रांनी मागे ज्याप्रमाणे समुद्र भेटीला येत नाही म्हणताना संतापून म्हटलं होतं, लक्ष्मणा माझे ते सर्पप्राय बाण दे, तसं परशुरामानं त्याचा तो जगद्विख्यात असा जो परशु होता तो खांद्यावर टाकला आणि एकटाच माहिष्मती नगराकडे चालून गेला. सहस्रार्जुन आणि त्याची चतुरंग सेना असताना सुद्धा, ती प्रतिकार करणं शक्य असताना सुद्धा एक वीरेचा मुलगा एकटाच जातो. आणि आता सुद्धा 10 जणांनी जरी ध्यान कृत्य केलं असलं, ते नगरामध्ये असले, राजे असले, चतुरंग सेना त्यांच्या जवळ असली तरी सुद्धा भीती न बाळगता
हत्तींच्या कळपावर एकट्या वनकेसरी सिंहानं चालून जावं, वनराज सिंहानं चालून जावं, तसा परशु घेऊन परशुराम चालून गेला. परिणाम काय? परिणाम एवढाच की 10ही पुत्र मोठ्या थाटामाटानं जमदग्नीला मारायला आले होते. ते परशुराम वेशीवर आल्यानंतर राजधानीच्या पिछाडीच्या दरवाजाने पळून गेले. 10ही आजचा शब्द वापरायचा अतिरेकी पळून गेले. तर परशुरामानं या 10ही जणांना शोधून काढलं आणि 10ही जणांना, 10 राजपुत्र आहेत, या 10ही जणांना मृत्यूदंड दिला. नंतर त्याला माहिती कळली की हे जे 10 सहस्रार्जुनाचे पुत्र आहेत, 10ही जण महत्वाचे आहेत. की समजा मोठा मुलगा गादीवर बसला तर राजा होईल, तो समजा नसेल तर दुसरा होईल, तो नसेल तर तिसरा होईल. 10ही जण राजे आहेत आणि या 10 क्षत्रिय राजांना मदत करणारे, या 10 क्षत्रिय राजांना मदत करणारे आणखी देशोदेशीचे 11 राजे होते. हे 10 आणि ते 11 मिळून 21 क्षत्रिय राजे झाले. त्यांची नावं उपलब्ध आहेत. आता 10ना तर मारलंच, पण 10ना मदत करणारे जे 11 होते त्यांनाही आजच्या भाषेत पुन्हा चुन चुन कर, तसं आजच्या भाषेमध्ये वेचून 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 त्यांना मारण्याचं काम परशुरामाने केलं. किती जणांना मारलं? 10 अधिक 11 म्हणजे 21. मारलेले कोण होते? क्षत्रिय होते. तेव्हा मग हळूहळू नंतरच्या काळात कथा बदलत गेली आणि परशुरामानं 21 वेळेला मी क्षत्रिय पृथ्वी केली अशी खोटी कथा आपल्याकडे रूढ झाली. 21 जणांना मारलं, 21 क्षत्रिय कुळांना मारलं नाही. पण हे 10 जण आणि 11 जण हे एकटे मारले गेले. त्यांची क्षत्रिय कुळं आणि त्यांची भावंड असतील ना. दुसरी गोष्ट अशी की प्रश्न विचारला जातो की 21 वेळा क्षत्रिय पृथ्वी केली, क्षत्रियांचा वंश शिल्लक ठेवला नाही. मग नंतरच्या कालखंडामध्ये चंद्रसेन नावाचा राजा आणि चांद्रसेनीय कायस्थ प्रभू हे आले कुठून? जर निर्वंश झाला तर आले कुठून असा प्रश्न विचारला तर त्या कथेमध्ये किती चुका आहेत हे लक्षात येईल. पहिली गोष्ट, 21 जणांना मारलं ते एकाच वेळी मारलं, 21 पिढ्या मारलं नाही. कारण 21 वेळा मी क्षत्रिय पृथ्वी केली ही चूक. तर एकटे मारले गेले म्हणजे त्यांचा निर्वंश झाला ही सुद्धा चूक. आणि परशुराम एवढा वेळा नाही आहे की शिक्षा करायची असेल तर तो व्यक्तीला करील. व्यक्ती ज्याचा घटक आहे त्या समाजाला करणार नाही. कारण चांगल्या व्यक्ती प्रत्येक समाजात असतात आणि वाईट व्यक्ती ही प्रत्येक समाजात असतात. हेच आपण आजच्या काळात जातीबद्दल बोलतो. एखादी जात दुर्दैवानं अशी मानली जाते की इतिहासातही त्यांना नावं ठेवायची, वर्तमान काळात त्यांना नावं ठेवायची आणि उद्या भविष्य काळ आला तरी नावंच ठेवायची. कारण त्या लांडग्याच्या आणि मेंढ्याच्या दृष्टीसारखं ठरलंय आपलं की या जातीला नावच ठेवायची. लांडग्याची मेंढ्यांची गोष्ट माहिती आहे का? लांडगा मेंढ्याला म्हणाला की माझं पाणी उष्ट करू नकोस,
लांडगा वर पाणी पित होता, मेंढरू खाली पाणी पित होता. आणि लांडगा मेंढराला म्हणतोय, माझं पाणी उष्ट करू नकोस. तर बिचाऱ्या मेंढराने जरा बुद्धिमान असावं, ते अत्यंत हुशार म्हणजे अति हुशार असणाऱ्या लांडग्याला विचारलं असावं की बाबा पाणी वरून खाली वाहत येतं, मी उष्ट केलेलं पाणी उलट कसं काय तुझ्याकडे वाहत येईल? तू किती वर पाणी प्यायचं तेवढं, आम्ही ते कुठला करार रद्दविद्द केलेलं नाहीये, पाहिजे तुला पाणी पी, तू काय आमचं काय म्हणणं नाहीये. ही गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे. त्याच्या भाषेत ज्याला टार्गेट म्हणतात, त्या पद्धतीनं ठरवूनच समाजाबद्दल बोलायचं असेल तर त्याला मूर्खपणा म्हणण्याच्या पलीकडे दुसरं काही आपल्या हातामध्ये नाही. हे सगळं भाष्य मला करावं लागलं, याचं कारण परशुरामाच्या कथेचा असा अर्थ आपण लावला आहे, अत्यंत विचित्र लावला. परशुरामाचा परशु म्हणजे श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रापेक्षा वेगळे नाही आहे, पण परशुरामाचा परशु जणू यमराजाचा यमदंड आहे असं मानणारी माणसं गेल्या 30-40 वर्षात देशाच्या परदेशात झालेली आहेत. आणि त्या परशुला विरोध केल्याची उदाहरणं इतिहासामध्ये घडलेली आहेत. आपण काहीतरी नेमकं नीट समजून घेतलं पाहिजे. आणि तत्वार्थ काय आहे, सत्वार्थ काय आहे, कथेच्या मागचं तथ्य काय आहे हे समजून घ्यायला नको का? एवढ्यासाठी विस्तार केला की 21चा अर्थ आपण समजून घेतला. परशुरामाने हा दंड केला. 21 व्यक्ती मारणं हे काही चांगलं नाही, बरं वाटणारी गोष्ट नाही. याच्याबद्दल त्यालाही मनोमन गरज नसताना पश्चाताप झाला. कारण त्याच्या वडिलांचं वादळ काय होतं आठवून बघा. तू सहस्रार्जुनाचे हात तोडलेस, सहस्रार्जुनाला मारलंस, क्षत्रियाचा नाश केलास, पण हे ब्रह्मज्ञाचं ऋषीचं कर्तव्य नाही. गरज पडली म्हणून शस्त्र उचललं, पण सतत शस्त्र उचलणं हा आपला धर्म नव्हे, हा आपद्धर्म आहे, हा आपत्ती संकटातला धर्म आहे, हा नित्य धर्म नाही, नैमित्तिक धर्म सुद्धा नाही. नैमित्तिक हा आपद्धर्म आहे. आणि यासाठी शिक्षा म्हणून 1 वर्ष तपश्चर्या करायला जा असं सांगितलं. आता जगदेवींनी सांगितल्याचा काही उल्लेख नाही आहे, पण असेलही. काय घडतं सामान्यपणे तर लढाईमध्ये सुद्धा एक युद्ध ज्वर चढतं. युद्धाचा ज्वर, याला मारलं, त्याला मारलं, त्याला मारलं, असं जे काही मारलं जातं त्याला युद्ध म्हणतात. आणि चांगल्या गोष्टीसाठी युद्ध केलं तर त्याला धर्मीय युद्ध म्हणतात. धर्म युद्ध म्हणत नाही, मला य आहे. कारण धर्म म्हणजे आपापला उपासनापंथ वाढवण्यासाठी माणसांना मारणं. युरोप खंडात इतिहासात असे क्रुसेड्स झालेले आहेत. ख्रिश्चन विरुद्ध मुस्लिम हे झालेले, ती धर्मयुद्ध आहे. आणि अर्जुनाला कृष्णाने करायला सांगितलं ते धर्मीय युद्ध. एकट्या परशुरामानं सहस्रार्जुनाची 10 मुलं आणि त्यांचे 11 रक्षण करते असे 21 मारले. हे धर्मीय युद्ध. पण युद्ध म्हटलं की जुन्या काळात तरी युद्धानंतर जी संपत्ती मिळेल ती युद्ध जिंकणाऱ्या माणसाच्या मालकीची असायची, अशी तत्कालीन लोकनीती होती. कारण परशुरामानं सहस्रार्जुन सम्राट होता, त्याची मुलंही गेली, तोही गेला, आता सगळं जिंकलेलं राज्य माझं झालं असं परशुरामानं म्हटलं असलं चुकलं नसतं. पण परशुराम हा रथाचं दुसरं चाक म्हणून ख्यातधर्मी आहे. रथाचं पहिलं चाक तो ब्रह्मकर्मी आहे. आणि म्हणून बघा ही गोष्ट फार महत्वाची आहे की मागच्या खेपेला तो वर्षभर गेला आणि या खेपेचा 21 लोकांना मारणे एवढी मोठी गोष्ट आहे की पुढं परशुरामानं चिरंजीव असल्यामुळं पुढं परशुरामानं नंतरच्या कालखंडामध्ये एकदाही अशा प्रकारचं युद्ध केलेलं नाही.
उलट तो ऋषी बनून चिपळूण जवळचा जो महेंद्र पर्वत आहे त्या पर्वतावर आजही काळ काम परशुराम म्हणून आहे. बहुतांश तुम्ही लोकांनी ते मंदिर पाहिलं असणार. काय नाव आहे त्याची बघा. परशुराम ठीक आहे, पण परशुरामाची शेजारी जमदग्नी असते, चाललं असतं. परशुरामा शेजारी एक वेळा असती, चाललं असतं. जसं राम पंचायतन, तसं दत्तात्रेयांच्या शेजारी अत्री नंदन, अत्री अनसूया, चाललं असतं ना. शेजारी काळ काम आणि परशुराम हे काय आहे विचार करा. जेव्हा तेव्हा ती मूर्ती घडवलेली असेल, ती का घडवलेली असेल तर परशुराम मध्ये आहे. एका बाजूला काळ आहे आणि एका बाजूला काम आहे. काम म्हटल्यानंतर गीता अभ्यासताना आपल्याला काम म्हणजे फक्त काम भावना नव्हे तर पंचेंद्रियांच्या पंचवासना हे माहिती आहे. आणि काम एष, क्रोध एष, रजोगुण समुद्वा हे आहे. परशुरामाच्या डाव्या बाजूला काळ आणि काम, याच्या एका परशुरामाच्या डाव्या उजव्या बाजूला तो जो काम आहे ना, तो काम म्हणजे सहस्रार्जुनाचा क्रोध आहे. मी त्या क्रोधाला मारलंय असं शेजारी आहे. नाहीतर कोल्हापूरचं नाव कोल्हासुराला मारलं म्हणून कोल्हापूर पडलं नसतं. आणि दुसऱ्या बाजूला काळ आहे. याचं कारण जगणं आणि मरणं या काळाच्या दोन सीमारेषा आहेत. जगणंही महत्वाचं नाही आणि मरणही महत्वाचं नाही. कारण वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नवतराणि. म्हणून आमचे स्वातंत्र्यवीर सावरकर मृत्युंजय होऊ शकतात. परशुराम एका खाकोटीला, काळाला म्हणजे यमराजाला, आणि एका खाकोटीला क्रोधाला घेऊन त्रिमूर्ती होऊन परशुराम म्हणून आज महेंद्र पर्वतावर चिपळूण जवळ आहे. हे भागवत निरूपण आहे. परशुराम अवताराचे मोठे वैशिष्ट्य ते परशुरामाच्या अवतारामध्ये चमत्कारिक वाटतील अशा कथा आहेत. पण त्या सगळ्या चमत्कारिक ईश्वराचा चमत्कार म्हणावं अशा प्रकारच्या त्या लौकिकदृष्ट्या चमत्कारिक आहे. मी क्षत्रिय पृथ्वीसारख्या कथा, पण गरज आहे म्हणून दुसरं काय करणार, इलाज नाही ना. एक साधं वाक्य उच्चारून पुन्हा मूळ जागी जाऊया. रामानं रामायणामध्ये जे जे न्याय लावले ते न्याय कृष्णाने लावले का वेगळे काही लावले? कृष्णानं अनेकदा शिवाजी महाराजांच्या नावावर किंवा शहाजी राजांच्या नावावर जो गनिमी काम आहे ना, तो अनेकदा केलेला आहे. मुचकुंद ऋषी आणि काल यवन ही कथा आठवा. असं का घडतं? याचं उत्तर, राम ज्या काळामध्ये होता त्या युग धर्मामध्ये लपलेला आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि आता कलियुग. सत्ययुगाचे नियम ना त्रेतायुगात चालतात, म्हणून वाणी वध करावा लागला. आणि त्रेतायुगाचे नियम द्वापर युगामध्ये चालत नाही, म्हणून कृष्ण नीती करावी लागली. आणि आता कलियुगामध्ये कोणकोणती नीती करावी लागेल, किमान राम आणि कृष्ण तरी एकत्र करावी लागतील, हे तुम्हाला मला नक्की कळतंय आणि गेल्या काही दिवसात तर अधिक कळतंय. अशा वेळेला परशुरामाचा पराक्रम कोणत्या दृष्टीने आपण पाहिला पाहिजे हे लक्षात घ्या. आणि सगळं हे जे मी बोललो त्यात काहीही माझ्या बदलचं नाही. भागवत निरूपण करताना, भागवतावर भाष्य करताना माझ्यासारख्या विद्यार्थ्याला किंवा उपासकाला त्याचा अन्वयार्थ लावण्याचं स्वातंत्र्य आहे. पण अन्वयार्थ लावताना मूळ जो पदार्थ आहे, भागवतामध्ये व्यासांचे जे शब्द आहेत त्याच्या अर्थाशी मला प्रतारणा करून चालणार नाही.
एखादी गोष्ट रंगवून आणि सजवून सांगण्याचं मला स्वातंत्र्य आहे. टू रीड बिटवीन द लाईन्स, दोन ओळीमध्ये लपलेला भावार्थ हा मी समजून घेऊन तुम्हाला सांगण्याचं स्वातंत्र्य आहे. पण आता जे घडण्याची नाही त्याची वार्ता पुससीच आहे. तसं जे भागवतात नाही हे जर भागवतात आहे म्हणून मी तुम्हाला सांगायला लागलो. तर आता लगेच नाही, पण 2-4 दिवसात माझं पितळ उघडं पडू शकेल, कारण तुम्हालाही भागवत वाचता येत. म्हणून मी माझ्यापुरतं बंधन ठेवलंय की मी जेव्हा बोलतोय तेव्हा काही ना काही श्लोकांचा आधार द्यायचा. आता परशुरामाचे सगळे जे मी वर्णन केलं हेच वर्णन या 2 श्लोकात एक मी बघा. आस्ते अद्यापि महन महेंद्राद. आस्ते म्हणजे आहे, अद्यापि म्हणजे अद्यापि, मही इंद्र, महेंद्र हे पर्वताचं नाव आहे आणि त्याला आदव म्हटलं. महेंद्रासारख्या पर्वतावर सह्याद्री, विंध्याद्री, हिमाद्री तसा महेंद्रादी. आस्ते अद्यापि महेंद्रादौ ही सप्तमी आहे. महेंद्र पर्वतावर जे चिपळूणजवळ अजून तो आहे. कसा आहे बरं? आपले भागवतकारांचे शब्द बघा. न्यस्त दंडाहा, ज्यानं आपला दंड वापरायचा तर वापरला आणि त्या दंडापासून संन्यास घेतला. गडकऱ्यांच्या एका नाटकाचं नाव आहे राजसन्यास. स्वातंत्र्य सावरकरांच्या एका नाटकाचं नाव आहे संन्यस्त खड्ग. संन्यस्त खड्ग हा शब्द जो आलाय त्याच्यात खूप बोलता येईल आणि मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तुम्हाला ते सविस्तर ऐकायला मिळू शकेल. काही एक आपण उपक्रम करतोय, अजून पक्का ठरला नाही मी अनाऊन्स करत नाही. पण संन्यस्त खड्ग याचा अर्थ काय? त्या नाटकामध्ये जो सेनापती आहे त्याचं नाव विक्रम असं आहे आणि तो विक्रम शाक्य कुलातल्या बोधी म्हणजे गौतम बुद्धांना सांगतो की तुम्ही मानव जातीसाठी जो काही प्रयोग करता आहात त्यात माझी तलवार आडवी यायला नको. म्हणून सेनापती असून सुद्धा मी माझी तलवार खड्ग हे पोषातून निष्पोषित ज्ञानातून काढत नाही, म्हणजे चालवत नाही. तुम्ही सांगा तोपर्यंत मी माझं खड्ग आहे तिथंच ठेवतो. त्याला म्हणतात संन्यस्त खड्ग. हे त्या नाटकाचं नाव. आणि नंतर विक्रम गौतम बुद्धांना सांगतो की तुम्ही मानव जातीसाठी इतका चांगला प्रयोग केला पण काय मिळालं आपल्याला? काय झालं शाक्य कुलाचं? आता तरी मला खड्ग वापरायची परवानगी द्या. त्याचा निर्णय सावरकर सांगत नाही, तो तुमच्या माझ्यावर सोपवतात आणि इतिहासात काही त्याची नोंद नाही. पण विचाराला प्रवृत्त करतात ते संन्यस्त खड्ग. तसा शब्द बघा, न्यस्त दंडाहा. न्यस्त म्हणजे संन्यस्त. ज्या परशुरामानं आपला परशु आता संन्यस्त केला, म्हणजे पुन्हा वापरायचा नाही. आणखी थोडं तुम्हाला सांगतो. शंकराचं धनुष्य मागे झालंय, पण आठवा, शंकराचं धनुष्य मोडलं म्हणून रागावलेला परशुराम बालरामाला भेटायला आला. लढाई झाली, रामानं परशुरामाचा पराभव केला. परशुराम निघून गेला. जाताना म्हणाला आता तूच श्रीराम या जगाचं रक्षण कर. इथं सुद्धा न्यस्त दंड आहे. योग्य वेळेला आपल्या पिढीला थांबता आलं पाहिजे आणि नव्या पिढीच्या हातामध्ये सूत्र देता आली पाहिजे. याला खऱ्या अर्थानं किंमत आहे. परशुराम थांबलाच पाहिजे आणि राम पुढं आलाच पाहिजे. पण हे कधी होईल? मागच्या पिढीनं न्यस्त दंड व्हायचं ठरवलं तर. ठरवलं नाही तर इलाज नाही. पण जो कोणी ब्रह्मोपासना करतो त्याला त्याचं मन सांगतं की आता थांबलं पाहिजे. न्यस्त दंड. आणखी काय?
आता बघा, जनरली म्हटलं की तुम्हाला मला सगळं जास्त सांगायला लागत नाही. आपण सगळ्या घरामध्ये म्हणतो की आजोबा आहेत ना, त्यांच्या फार वाटेत जाऊ नका बघा, जमदगिनी आहे, असे जमदगिनी आहे. आता त्या जमदगिनीचा मुलगा तसाच असणार की नाही. आता त्यांना भागवत काळ काय विशेषण वापरताय बघा, न्यस्त दंडा प्रशांत धी. धी म्हणजे बुद्धी, प्रशांत, जे एकनाथांना नव शांती जलधी, एकनाथांना 108 वेळा स्नान करणारा त्या एकनाथांना शांती जलधी म्हणावं, आणि तो परशुरामांना शांती जलधी म्हणतो. मला वाटतं आधी बोलायलाच नको. न्यस्त दंड हा प्रशांत धीही, ज्याची बुद्धी एकही लाट उठत नाही, अशा महासागराच्या पाण्यासारखी शांत झालेली आहे. आणखी काय बरं, उपगीयमान चरिता, त्याचं चरित्र परशुरामाचं भागवत काय सांगतायत, पिढ्यान पिढ्या गायलं जाईल. कुणाचं चरित्र आपण गातो, शूर मर्दाचा पोवाडा, शूर मर्दानं गावा. ऐकून ठेवा, शूर मर्दानं ऐकावा. उगीच कोणतरी पोवाडा ऐकून का उपयोग होत नाही. उपगीयमान चरित्र, त्याचं चरित्र उपगीयमान म्हणजे वारंवार गायलं जातं. भागवत काय सांगताय, कुणाकडनं, सिद्ध गंधर्व चारणैही, हे सगळे गायक आहेत. सिद्ध गंधर्व चारण, हे पिढ्यान पिढ्या 2-3 हजार वर्ष किमान परशुरामाचं चरित्र गातायत. आज आपण तेच करतो, हे या श्लोकामध्ये. आणखी परशुराम किती मोठा, एवं भृगुषु विश्वात्मा भगवान हरिरीश्वरा. हवा परशुराम असं रक्तरंगण केलं म्हणून, असं रक्तरंगण केलं म्हणून हिंसाचारी समजू नका. तो दयाळू आहे, तो मायाळू आहे, तो पतित पावन आहे, अहो तो भगवंत आहे. म्हणून म्हटले एवं भृगुषु, भृगु कुळामध्ये जन्मलेला, त्यांचं कुळ कुठलं, भृगु, भृगु कुळामध्ये जन्मलेला जमदग्नींचा मुलगा हा परशुराम. कोण आहे बरं, विश्वात्मा, भगवन आणि हरिरीश्वरा. आता शब्द बघा ना, हरी हरेश्वरा वेगळे. हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे शंकर, हरी हरेश्वरा, शिवशंकर एकच. आपला विठोबा म्हटलं तरी चालेल, कारण मस्तकावर पिंडी आहे. इतर तो शब्द नाही आहे. हरिरीश्वरा म्हणजे तो ईश्वर आहे हरी नावाचा, किंवा हरी म्हणजे आपला विठोबा. पण परशुराम हा एकमेव ईश्वर, हरिरीश्वरा, भूतात्मा, विश्वात्मा, भूतात्मा नाही, भूतेषु विश्वात्मा आणि भगवन. पुढे म्हटलंय अवतीर्य, त्यानं अवतार घेतला परम, परम स्वरूपाचा. कशासाठी, भारम बहुशो नृपा, अनेक राजांनी पाप कर्म करून पृथ्वी तलावर जो भार केला होता. नेहमी आपल्याकडे तीच कथा असते की ती पृथ्वी घाबरते, गाईचं रूप घेते, भगवंताकडे जाते, भार उतर म्हणते, ते तेच आहे. अवतीर्य परम भारम भुवा अहन बहुशो नृपा. अहन म्हणजे आत्ता, आत्ता या परशुरामानं नृपानी बहुन, एकटा सहस्रार्जुन नाही, कौरव अनेकांनी जे केलं तो पृथ्वीचा भार नष्ट करण्यासाठी म्हणून अवतार घेतला. तो परशुराम अवतार आहे. अक्षय तृतीया होऊन गेली. अक्षय तृतीयेच्या सप्ताहात परशुरामाची कथा आपल्याला सांगता आली ही निश्चितपणे चांगली गोष्ट आहे. आता आपल्याला लगेच पुढच्या कथेकडे जायचं आहे, जी कथा तुम्हा सगळ्यांना ऐकून माहिती आहे, आणि ती म्हणजे ययाती देवयानी. महाभारतातली काही पात्र आपल्या तुमच्या माझ्या जीवनामध्ये चिरंजीव झाले. तसं ययाती पात्र
हे ते चिरंजीव व्हायची गरज नव्हती. कारण ययातीचं आधीचं आयुष्य हे अत्यंत वाईट आहे. नंतरच्या कालखंडात त्याला पश्चाताप झालाय हे ठीक आहे, पण त्या ययातीला चिरंजीव करायचं काम आपल्या महाराष्ट्रातल्या एका ऋषितुल्य साहित्यिकाने केलं. त्याचं नाव वि स खांडेकर. मी कोल्हापूर भागातलाच आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि त्या वि स खांडेकरांना जवळून पाहण्याचा योग एक 20 वर्ष तरी मला आलेला आहे कोल्हापूरला. दुसरा शब्द नाही, ऋषितुल्य असा माणूस होणे नाही. इतका मोठा कादंबरीकार, एवढा मोठा प्रतिभावंत, एवढी मोठी लोकप्रियता. पण संध्याकाळच्या वेळेला सहज सांगतो, फिरायला निघाले तर त्या कालखंडात सुद्धा 2-4 तरुण मुलांना बरोबर घ्यायचे. हा तुझे राजारामपुरी दाबली गेली आणि तिथून शिवाजी विद्यापीठाच्या बाजूला माळ होता त्यावेळेला. लेंगा, शर्ट, टोपी, हातात काठी असे खांडेकर चालत जायचे. आणि बरोबर त्यांच्या तरुण मुलं असायची, वृद्ध नाही, तरुण मुलं असायची. आणि खांडेकरांनी त्या तरुण मुलांना इतकं शिकवलेलं आहे की जशी साने गुरुजींची धडपडणारी मुलं आहेत, तशी वि स खांडेकरांची धडपडणारी मुलं मला नाव निशिवार म्हणते. अनेक मोठ्या पदावर खांडेकरांनी घडवलेली मुलं मला माहिती आहे. त्यांनी ययाती कादंबरी लिहिली आणि ययाती अमर. ययाती कादंबरीचं जर तुम्ही वाचन केलेलं नाही असं शक्यच नाही, पण केलं असेल तरी पुन्हा करा. आणि मी सांगतो ते करा. ययाती कादंबरीवर मुखपृष्ठावर चित्र उधळलेल्या घोड्याचं आहे. हा उधळलेला घोडा म्हणजे माणसाच्या ताब्यात न राहणारी काम प्रवृत्ती. आणि ययाती कादंबरी नंतर वाचा. आणि कादंबरीच्या शेवटी वि स खांडेकरांनी प्रस्तावना म्हणून लिहिली आहे. खरं प्रस्तावना आधी असते, पण खांडेकर असते त्यांनी प्रस्तावना शेवटी लिहिली आहे. आणि छोटी नाही आहे, 30-40 पानाची आहे. ती वाचा. मी खूप पूर्वी वाचली आहे, पण त्यावेळेस त्यांनी मांडलेले प्रश्न आजही कायम आहे. उदाहरणार्थ खांडेकर त्यावेळी म्हणतात का प्रस्ताव, खांडेकरांचा आवडता वाक्य मी तुम्हाला सांगतो. काय करावं हो, अलीकडे माणसं कमिशनवर काम करायला मिळतात, मिशन असणारी माणसं मिळतच नाही. फक्त काय बघा, त्या प्रश्नात नाही आहे, पण मला ऐकून माहिती आहे. अशी सुंदर वाक्य त्यावेळेला त्यांनी लिहिलेली आहे. त्यांनी काय मला कळत नाही, त्यावेळी त्यांचं जे दुःख होतं ना, ते दुःख आजही आपलं काय. शतदीप मालवले कसे, सगळेच फुकट कसं काय केलं, हे काय घडतंय तरी का, यासाठी स्वातंत्र्य मिळवलं का. आता आधी बोलत नाही का अर्धा तास त्यात जाईल. मुद्दा इतकाच, ययाती अमर झाला. त्याला साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं, त्याला पहिलं ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं. नंतर इतक्या की ययाती देव यांनी शर्मिष्ठीची कथा हा एक अप्रतिम प्रेमाचा त्रिकोण आहे. आणि या दृष्टीने ती कादंबरी लोकप्रिय आहे. पण आपल्याला त्या प्रेमाच्या त्रिकोणात अधिक बोलायची परवानगी नाही. जरी मी मराठीचा प्राध्यापक असलो तरी मला भागवत निरूपण करायचे आहे. आणि म्हणून आता ही कथा कशी आहे आपण बघू. बरं, हा ययाती आला कुठून, तर त्याचा वंश कळला पाहिजे. कारण भागवतामध्ये वंशाच्या कथा आहे. म्हणजे प्रवाह ठरलाय त्याच्या काठावर. हे काय प्रयागराज, हे काय काशी विशेष, पण नदी आहे गंगा. तसे एक वंश आहे, 2च वंश, सूर्यवंश आणि चंद्रवंश, सोमवंश. मग श्रीरामाचा सूर्यवंश तो बाजूला ठेवा. आता चालू आहे सोमवंश. आपण सगळे बघितले ते आपला जमदग्नी परशुरामा सकट सगळे. चंद्रवंश आणि त्याच्यामधला ययाती. खांडेकरांच्या कादंबरीबद्दल बोलायचं मी बोललो. आणखी तुमच्यात कोणी अभ्यासक असतील तर पुणे मराठी ग्रंथसंग्रहालय, पुणे नगर वाचन मंदिर किंवा कुठल्याही ग्रंथालयामध्ये जुन्या काळातले एक नाटक आहे. कर्नाटकमधले कर्नाटकमधले विजय तेंडुलकर म्हटलं तर चालेल, ते म्हणजे गिरीश कर्नाड. कर्नाटकमधले विजय तेंडुलकर. काय बोलतोय बघा, उलट सुलट करतोय काय.
त्या गिरीश कर्नाडांची ययाती देवगिरी नावाचं नाटक आहे. गिरीश कर्नाडांचं ते जरा वाचा. त्यात सुद्धा प्रेमाचा त्रिकोण वेगळ्या अंगाने मांडलाय असं तुमच्या लक्षात, स्पष्ट लक्षात आणून देतो. ययाती मधली शर्मिष्ठा ही सद्गुणी वाटते कादंबरीतली, आणि कर्नाडांच्या कादंबरीमधली देवयानी सद्गुणी वाटते. हे काय आहे अधिक बोलत नाही, तुम्हीच बघा, कारण ती माणसं आहे. देवयानी शुक्राचार्यांची मुलगी आहे, ऋषी कन्या, आणि शर्मिष्ठा ही वृषपर्वा म्हणजे असुरांचा राजा आहे त्याची मुलगी. दोघी मानी आहेत, नुसत्या स्वाभिमानी नाही, मानी आहेत. आणि त्यात अहंकारामध्ये देवयानीची एकता थोडी वरची आहे, म्हणजे तिला डिस्टिंक्शन क्लास आहे आणि हिला फर्स्ट क्लास आहे, पण दोघी एकसारख्याच आहेत. त्याच्यातून काय घडतं, काय मानवी जीवनाचं चित्र समोर येतं, या नाटकातून कादंबऱ्यातून वाचा. आपण भक्तीच्या अंगानं आवश्यक तेवढी भागवतातली कथा पाहूया. आता जो ययाती होता हा मान्य मला की त्याला तरुणपणी शाप मिळाला की तो वृद्ध हो, तरुणपणी शाप मिळाला की तो वृद्ध हो. एका अर्थाने त्याचा अपघातानं अन्याय झाला, म्हणजे वाक्य सगळे समजून घ्या. म्हणून तो कामातून असेल तरुणपणी, ठीक आहे, ठीक आहे. पण त्या ययातीच्या ठिकाणी तुमची कामातुरता आली, कामातुराणाम भयन्न लज्जा, हे जे आलं हे कुठून आलं बरं? आपण भागवत वाचायला लागलो तर वाईट वाटतं म्हणून सांगितलं पाहिजे, ते त्याच्या वाडवडिलांच्याकडून आलं. तर ययातीचे वडील किंवा आजोबा नेमकं कळत नाही, कारण त्यांच्यानंतर एक गादूवर आले असा उल्लेख आहे. कारण वडील किंवा आजोबा, त्यांचं नाव नहुष. हा नहुष राजा चांगला होता, पराक्रमी होता. अनेकदा तो दान आणि देव यांच्या गुणाने देवांच्या मदतीला गेलेला आहे. अशा वेळेला त्यानं इंद्राकडे स्वर्गाचं राज्य मागितलं असतं तर त्याला ते काही काळ तरी मिळालं असतं, कारण इंद्रपदे शाश्वत नाही, ते बरंच मिळालं असतं. पण तसं पराक्रमाने न मिळवता नहुष राजानं दुसरा मार्ग चोखाळला. तो कसा आहे मला काही कळत नाही, पण आहे तो म्हणजे विशिष्ट प्रकारचे 100 यज्ञ केले, आणि जर ते शेवटपर्यंत गेले, इंद्र कधी शेवटपर्यंत जाऊ देत नाही, पण समजा शेवटपर्यंत गेले तर तुम्हाला इंद्रपद मिळते. काही काळ नहुषानं तसं केलं आणि त्याला इंद्रपद मिळालं. इंद्रपद मिळाल्यानंतर तो स्वर्गाचा राजा झाला. इंद्र वनवासात निघून गेला, पण या नहुषाने चुकीची गोष्ट केली. तो म्हणायला लागला की मी इंद्र आहे, म्हणजे इंद्राची पत्नी जी इंद्राणी आहे तीही मी इंद्र असल्यामुळं माझीच आहे. आणि म्हणून तो तिच्या भेटीला निघाला. भेटीला निघताना इतका उन्मत्त की त्याने तत्कालीन 4 प्रमुख ऋषी श्रेष्ठांना, 4 प्रमुख ऋषी श्रेष्ठांना बोलावून घेतलं आणि आपली पालखी व्हायला लागली इंद्राणीकडं थाटामाटानं जाताना. आता ते इंद्राणीच्या तपाचाच परिणाम, जी पुढे गोष्टी तुम्हाला सांगण्यात येतील. या नहुषाला हे 4 ऋषी श्रेष्ठ पालखी पाहून देत आहेत, त्यांची गती कमी वाटायला, म्हणून तो लाथ मारून पालखीत बसलाय, पालखीत विराजमान झालाय आणि लाथ मारून त्या 4 ऋषींना टोचून म्हणतोय. संस्कृत शब्द आहे श्रुप श्रुप, भराभर चला, भराभर चला. तेव्हा ऋषींना सांगा, अगोदर कितीही इंद्रपद मिळालं तरी वाईट कामाला जाण्यासाठी या चौघांना बोलावणं हे चांगलं नाही. बोलावलं, मान ठेवायचं म्हणून आलोच, आणि आता लाथ मारून दत्ता प्रहार करून श्रुप श्रुप ही कामातून वृत्ती दाखवणं बरं नाही. श्रुप श्रुप याचा अर्थ संस्कृत धातू आहे
धातूपासून बनलेले शब्द संज्ञा. बरोबर चला, बरोबर चला, तो शब्द बदलला, धातू तोच, पण बरोबर चला या धातूचाच श्रुप सर्प या धातूचाच उपयोग केला आणि 4 द्विजश्रेष्ठांनी शाप दिला त्याला. होय, श्रुप सर्प, श्रुप तूच सर्प भव, श्रुप श्रुप म्हणणारा तूच साप हो. आणि तक्ष किंवा अन्य शेष नव्हे पण मोठा नाग, हे व्हायचं काम नहुषाला करावं लागलं. तो सर्प योनीमध्ये काही काळ किचपत पडला. नंतर उष्या वगैरे कथा भागवतात येतात, त्या सगळ्या आल्या. या नहुषाचा मुलगा किंवा नातू ययाती. काय म्हणायचे मला तुमच्या लक्षामध्ये आलं. आता हा जो ययाती तो नहुषाप्रमाणेच सम्राट झाला. या ययातीला 4 मुलं, 4ही मुलं पराक्रमी. आणि हा सम्राट असा भाग्यवान की त्यानं आपल्या 4ही मुलांना पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा दिशांचं स्वामी बनवलं आणि या 4ही दिशांचं तुम्ही रक्षण करा असं सांगितलं. त्या ययातीच्या 2 राण्या, एकीचं नाव देवयानी आणि एकीचं नाव शर्मिष्ठा. पैकी देवयानी ऋषिकन्या आणि शर्मिष्ठा राजकन्या. याच्यामध्ये ययाती हा वर्णाच्या भाषेमध्ये बोलायचं, जात अजून आलेली नाही, पण वर्णाच्या भाषेमध्ये बोलायचं तर क्षत्रिय. आणि देवयानी ही वर्णाच्या भाषेत बोलायचं तर ब्रह्मज्ञ कन्या. अशामध्ये वर्ण ही जर कामाची विभागणी असेल तर ऋषी कन्येनं ऋषीपुत्राला वर्ण हे त्यांच्या जीवनक्रमाच्या दृष्टिकोनातून उचित म्हणा, उपयोगी म्हणा किंवा काही म्हणा, अशा स्थितीमध्ये त्या देवयानीनं ऋषी कन्येनं क्षत्रिय राजा ययाती याच्याशी विवाह कसा काय केला तो केला. त्याला एक प्रसंग घडला. कारण बहुतेक तुम्हाला तो सगळ्यांना माहिती आहे, तो आपण नंतर बघणार आहे. पण इथं सुद्धा भागवतकार आपल्याला एक जाणीव करून देतात. ती जाणीव असे बघा, परीक्षित राजा शुकाचार्यांच्याकडून ही सगळी कथा ऐकतोय. सूत त्या विशिष्ट अरण्यामध्ये ऋषींना कथा सांगतायत. ही श्रोता वक्ता साखळी आहे, आपल्या सगळ्यांची माहिती आहे. त्याच्यामध्ये शुकाचार्य परीक्षितेला 8 दिवसामध्ये मरण मारून मोक्ष मिळवून देण्यासाठी भक्ती कथा सांगतायत. म्हणून भागवत सप्ताह. आता 7 दिवसात भागवत कथा काय सांगायची, तेवढंच मिळालं परीक्षितेला म्हणून. आपल्याला उदंड आयुष्य आहे पण त्याला नाही. तर 7 दिवसात भागवत कथा ही त्याच्याच. आता हा परीक्षिती एका वंशातला अंक, म्हणजे कौरव वंश, पांडव वंश, त्याच्यामध्ये मिसळलेला यादव वंश. त्या सुभद्रा ही कृष्णाची बहीण आहे, त्यांचा मुलगा अभिमन्यू. म्हणजे कसं या वंश मिश्रित केले बघा. आणि त्या अभिमन्यूचा मुलगा अभिमन्यू उत्तरा यांचा पुत्र परीक्षिती. ठीक आहे, अनेक वंश मिसळलेलेच आहेत ना. अशा स्थितीत परीक्षिती प्रश्न विचारतोय की देवयानीनं, त्यांनी स्वतः देवयानीनंच ययातीशी लग्न केलं. म्हणजे ययातीने देवयानीला विचारलेलं नाही आहे लग्न करूया का म्हणून, देवयानीने विचारलं. ते नंतर सांगणार आहे मी तुम्हाला तो प्रसंग. पण परीक्षिती विचारतोय की एका ऋषी कन्येनं एका क्षत्रिय राजाशी विवाह कसा केला, हा वर्ण संकर झाला नाही का. हे मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगतोय. आज हे बोलणं चमत्कारिक झालंय, पण मी सावरकर वाचलेत, मी आगरकर वाचलेत, मी सगळे समाज सुधारक वाचलेत. म्हणून तुम्हाला सांगतो, गेल्या 100 वर्षामध्ये आपल्या जाती निर्मूलन, जाती मोडूया आणि रोटी बेटी व्यवहार झाले तर आपला हिंदू समाज एक होईल.
असं सावरकर म्हणत होते. पण गेल्या 100 वर्षात 80% राजकारणामुळं 20% इतर कारणामुळं जाती निर्मूलन व्हायच्या ऐवजी जाती दृढ झाल्या. आणि 100 वर्षाचं सगळ्या आमच्या समाज सुधारकांचं पिढ्यानपिढ्याचं काम हे पुसलं गेलं. याचं दुःख माझ्यासारख्या एका लोकशिक्षकाला जरूर होतं. आता अशा स्थितीत एक वेगळी गोष्ट मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. जरा विचार तुम्हाला करायला सांगतो. माझं म्हणणं बरोबर असो अथवा चूक असो, तुम्ही ठरवा. पण गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये शंकराची भीती बाळगलेली आहे. ती वर्ण संकराची आहे का जाती संकराची? आणि शंकर, दोनच वाक्य बोलायचे. शंकर वाईट असेल तर दुष्ट म्हणजे दोषयुक्त असतो. पण शंकर हा संगम असेल तर तो दोषयुक्त नसून 120% उत्पत्ती करणारा असतो. ही विज्ञानाची हायब्रिडची भाषा लक्षात घ्या. आणि आपल्या जगामध्ये एका जातीत एका वर्णातच विवाह होतात तेव्हा प्रजा कशी निसत्व उपसते हेही ध्यानामध्ये घ्या. आता एवढंच बोलून मी पुढे मागे येतो. अधिक बोलण्याची भागवताची परवानगी मला नाही. तर विचार करूया. हा देश आणि हा देश सहिष्णू आहे तो केवळ हिंदू आहेत. या देशामध्ये 80-90% हिंदू आहेत. म्हणून सेक्युलर, म्हणून सहिष्णू, म्हणून तथाकथित धर्मनिरपेक्ष. त्यांनी धर्मनिरपेक्ष शब्द मानत नाही. मी सद्धर्मवादी म्हणतो. धर्म सोडून आम्हाला चांगला नाही. तो गीता धर्म असला पाहिजे, सद्धर्म असला पाहिजे. सेक्युलर शब्दाचं भाषांतर आम्ही धर्म निधर्मी करणार नाही, आम्ही सद्धर्मी करणार. शब्द इंग्रजी आहे, भाषांतर मराठीत करायचा आम्हाला अधिकार आहे. आम्ही आमच्या परंपरेला धरून तो गीता धर्मी म्हणणार. सोशलिस्ट सुद्धा आम्ही समाजवादी न म्हणता समतावादी म्हणणार. कारण सोशलिस्ट जन्मास याच्या आधी गीता जन्मास आली. आम्ही समतावादी म्हणणार, आम्ही सद्धर्मवादी म्हणणार. तर अधिक बोललो त्याचा तुम्ही विचार करा. पण शुकाचार्याने या शंकराला मान्यता दिलेली आहे. राजा परीक्षितीनं घाबरून प्रश्न विचारला, मन विस्कटून प्रश्न विचारलाय, काहीतरी अभूतपूर्व ऐकतो प्रश्न विचारलाय, जगा वेगळं घडतंय प्रश्न विचारलाय. किंवा भागवतातले शुक्राचार्य म्हणतात, हो आपले पूर्वज अशा प्रकारचा विवाह करत होते. मग मी जे वाक्य बोललो शंकराचा संगम होऊ शकतो यावर तुम्ही विचार करा. हा मुद्दा तुमच्या लक्षात आला. आता पुढच्या शनिवारची सुरुवात करून देऊया. ययाती देवयानी यांचा विवाह झाला. याचं कारण मुळामध्ये देवयानी आणि शर्मिष्ठा या सख्या मैत्रिणी, आपल्याकडे नाटक होतं ना सख्य शेजारी, तर सख्या मैत्रिणी. आणि या सख्या मैत्रिणी एकमेकाच्या शत्रू झाल्या, हाडवैरी झाल्या, खेळामधली मस्करी पुस्करी झाली आणि भागवतामधला एक विचित्र इतिहास निर्माण झाला. तोच आपल्याला येत्या शनिवारी पाहायचा. आपण थांबू.